लावरे म्हणून ती मागे लागली आणि तिचं ते रूप पाहून, तिचा तो आवाज पाहून जे लहान मुलं त्या ठिकाणी तिला भीती दाखवण्याकरता गेलते, ते घाबरले, पळाले. पळता पळता पडले, गुडघे फुटले, डोपरं फुटले, जांजरले. भीती येऊन घरामध्ये भिल्यानंतर, मनुष्य जसं घाबरल्यानंतर त्याची अवस्था काय होते, तशी त्या मुलांची अवस्था झाली. आणि मुलं रात्री घरी आले आणि ज्या वेळेला सकाळ झाली, औषेला देवाने बोलवलं आणि त्या औषेला शिक्षा पण केली. तुम्ही काय लाव, तुम्ही खरंच हाडळ आहात, तुम्ही एक स्त्री आहात. स्त्रीच्या ठिकाणी वात्सल्य, प्रेम भाव हा नैसर्गिक असतो. तिचं हृदय मातृहृदय असतं. मुलं जरी आले असतील भीती दाखवायला तर ते अज्ञान होते, असमंजस होते. त्यांनी त्यांच्या अज्ञानापोटी तुम्हाला भीती दाखवली, परंतु तुम्ही तर सज्ञान होतात. तुम्हाला धर्म कळतो, तुम्हाला शास्त्र कळतं. तुम्ही त्या मुलांना भीती दाखवायला नको पाहिजे होती.